हाय फ्रेंड्स, मी श्वेता. ताकातील आंबट बेसन ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका भांड्यामध्ये अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. यामध्ये पाऊण वाटी बेसन ॲड करूया. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिश्रण बनवू शकता. त्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी नकोय. बघा, मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद पावडर ॲड करणार आहे. हळद पावडर ॲड केल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण फोडणी देऊया. तर कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये 1 चम्मच जिरे ॲड केलेलं आहे. जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, त्याच्यानंतर 6 ते 7 हिरवी मिरची बारीक काप केलेली. यामध्ये मी लाल तिखट वापरणार नाही, त्याच्यामुळे हिरवी मिरचीचा वापर मी जास्ती प्रमाणात केला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता. 6 ते 7 कढीपत्त्याची पाने व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकलेली आहे. तेलामध्ये लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ताकाचं ते ॲड करूया. मिश्रण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ते फिरवायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे, नाहीतर गुठळी होण्याची शक्यता असते. आपण मिश्रण ॲड करूया. मिश्रण टाकताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी. तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पाण्याची क्वांटिटी अशी ठेवावी की बेसन पीठ शिजायला सुद्धा पाणी लागतं आणि तुम्हाला बेसन पिठाचं किंवा पिठल्याचं ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ किंवा दाटसर, त्यानुसार पाणी ॲड करावं. मी पहिले अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं, त्यानंतर 1 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चम्मच किंवा आवडीनुसार मीठ ॲड करूया. परत एकदा मिक्स करून घेऊया. पिठलं शिजायला 5 ते 6 मिनटं लागतात. त्यामध्ये 2 ते 3 वेळा आपण झाकण ठेवून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. बघा, 2 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे. परत एकदा मिक्स करून घेते. त्यानंतर झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनटं आपण हे पिठलं जे शिजवून घेऊया. 6 ते 7 मिनटानंतर आपलं पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.